कोटी रुपये दरमहा 65 कोटी रुपये राज्य सरकारकडून ते रापा महामंडळाला दिले जाणार आहेत। दुसरी गोष्ट, दिवाळीला जे आम्हाला ॲडव्हान्स मिळायचा, दिवाळी सण उचल मिळायची, तीही गेल्या वर्षीपासून बंद झालेली होती। तेही 12,500 रुपये चालू करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत। तिसरा निर्णय आज झालेला आहे की 6,000 रुपये त्यांनी दिवाळीची भेट एसटी कामगारांना दिलेली आहे। खरं तर आम्ही 15,000 रुपयाची मागणी कृती समितीच्या वतीनं केली होती, पण 6,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत। एकूणच काय तर आमच्या मुख्य मागण्या ज्या होत्या त्या मुख्य मागण्या 2016 पासून आमचा 1% राहिलेला इन्क्रिमेंटचा 1% दिला पाहिजे। आमचा महागाई भत्ता जो रखडलेला होता न्यायालयाच्या निकालानुसार त्यांनी तो दिला पाहिजे आणि आमचा घरभाडे भत्ता 10-20-30% असं झालं पाहिजे। अशा प्रकारच्या मागणीवरती कृती समिती आज अतिशय हट्टाने होती। अगदी एकनाथजी शिंदे साहेबांना 2 वेळा फायनान्सचे जे चीफ सेक्रेटरी होते OP गुप्ता साहेब त्यांना घेऊन आतमध्ये बसावं लागलं। फार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। हे 3 मुद्दे झाले, मात्र त्यांनी आता 3 स्टेजेस ठरवलेले आहेत। त्या 3 स्टेजेसपैकी आज जे दिलं ते त्यांनी 65 कोटी रुपयाचं जे बर्डन दर महिन्याला येते ते 65 कोटी रुपये या महिन्यापासून देण्याचं ठरवलेलं आहे। दुसरं 3 महिन्यामध्ये त्यांनी बसून 93 कोटी रुपयाचा पुढचा जो हप्ता आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये 1% इन्क्रिमेंट असेल, आपली महागाई भत्ता असेल आणि घरभाडे भत्ता असेल, त्याच्या त्या तिन्ही संदर्भामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये पुढचा 93चा आणि 120चा असा भत्ता त्यांनी 3 टप्पे त्यांनी ठरवलेले आहेत। एकूणच काय तर दिवाळी गोड व्हावी आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये खूप आग्रही होतो, ज्यामध्ये साधारणपणे 13,500 रुपये हे आमचे म्हणजे सानुग्रह अनुदान आणि आम्हाला जो काही 6,500चा म्हणजे 2,000 पासून त्या 7,500 पर्यंत मिळणार आहे तो, आणि 12,500 रुपये आमचे साधारणपणे आमच्या दिवाळीचा ॲडव्हान्स, असं 26,000 अशा प्रकारची 26,000मध्ये दिवाळी गोड होती का नाही होती आमच्या लोकांना काटकसरीतून, परंतु